जय जय राम कृष्ण सुख झाली हो सजनी तो हा विठ्ठल पडेगा तो हा माधव पडेगा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा सेवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा
कलावल में जीवधार थावतारं कलांकांकते ज्योति कामोति वक्त्रं कलानीशवन पुनदारतक्षं समाधिस्तमूर्तिं बसे ज्ञानदेव. धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. प्रस्तुत प्रसंग कीर्तन रूपी संसार घेतलेला भंग अखिलकोट ब्रह्मांड जगत निर्गुण निराकार परमात्माचं स्वरूप सगुण साकार सावत्र जगासमोर मांडणारे श्रीमंत वैराग्यमूर्ती जगद्गुरु जगतवंदनीय जगतमान्य देवनिवासी तुकोबाराय यांचा चार चरणाचा जगाच्या मालकाकडे सामर्थ्याने वैष्णवाचा अधिकार सांगणारा अभंग आहे. ते म्हणाल वैष्णवाचा अधिकार कसा आहे? तुकोबाराय ज्यांची सेवा करायची इच्छितात तो अधिकार फक्त वैष्णवांचाच असू शकतो. कारण जगद्गुरु तुकोबाराय जगाच्या मालकानं ज्यांच्या चरणावर मस्तक ठेवावे ते तुकोबाराय म्हणतात. तुका म्हणे मज गळो त्यांची सेवा. आता नेमकं ते कोण आणि ते का ते झाले याचं उत्तर तुकोबाराय देतात. धन्यवाद पिता तयाशिया. कदाचित भाग्य प्रारब्ध पुण्य या सगळ्याच्या पलीकडची गोष्ट असते ते म्हणजे कर्म. संप्रदाय कर्माला फार मानतो. भगवान श्रीकृष्ण सांगतात व्यक्ती म्हणजे अदृश्य मुलाने अनुसंतता आणि कर्मानुबंधिनी मनुष्य. कर्मच माणसाला मोठं करतं. प्रारब्ध असतंच की प्रारब्धाशिवाय नाहीच चालत आहे. पण ते प्रारब्ध पेलवायची ताकद पाहिजे. तुकोबाराय म्हणतात माझं नाहीच आहे विठ्ठला माझ्या वडिलांची मिरास गा देवा. ज्ञानियांचं ज्ञानी म्हणतात ज्ञान गुणगम्य ज्ञानदेवा लाधले निवृत्तीने दिधले माझ्या हाती. कुणीतरी दिलंय आणि ज्यांनी दिलंय हे प्रारब्ध ज्या कर्माने ज्याला सांभाळता आलंय तयाचा हरिक वाटे. विश्वाचा मालक कौतुक करतो असं काय पाहिजे? काय ताकद पाहिजे वैष्णवाची? आणि हे जिथून चालू होणार आहे निर्गुण निराकार पण ठाई ठाई भगवंताचं अधिष्ठान असणारं हे ज्ञान मंदिर. आणि या ज्ञान मंदिरामध्ये हे कीर्तन रूपी सेवा श्री माऊली बाल संस्कार वारकरी शिक्षण संस्था आमच्या स्वप्निलतांच्या माध्यमातून करवून घेणाऱ्या जगाचा मालक आहे. ज्यांच्याकडनं करवून घेतंय ते वैष्णव स्वप्निलता. हा भार पेलवायची ताकद त्यांच्यात आहे. तुमची लेकरं पैसे कमावतील नाही कमावतील बंगले बांधतील नाही बांधतील काही नाव कमावतील नाही कमावतील याची खात्री नाही देऊ शकत व्यासपीठावर. पण या वारकरी संप्रदायात कीर्तनाच्या व्यासपीठावर उभा राहून सांगेल तुमची लेकरं मायबाप आणि धर्म संभाळतील हा विश्वास नक्की व्यासपीठावर. आणि शेवटी आमचं धर्मशास्त्र सांगतं धर्मो रक्षती रक्षिता. हे आता ट्रेंडमध्ये आलंय वाक्य पण हे शास्त्रातलं आहे. तुम्ही धर्माचं रक्षण करा धर्म तुमचं रक्षण करेल अर्थात तसं आहे. पण नेमकं धर्म काय? आमच्यासाठी सगळ्यात मोठा धर्मच विठ्ठल आहे. मालकच आमचा धर्माचा मालकच जर परमात्मा आहे तोच जर आम्हाला कळलं नाही तर आम्हाला काय हित कळणार आहे? मग आमचा धर्म काय? अखंड चिंतन. हे ज्याला कळालं जो असे जागत आहे. व्यक्ती जागा लागतो ना धर्म प्रारब्ध कर्म पुण्य कळायला जाग. आमच्याकडे जागण्याला फार महत्व आहे संप्रदायामध्ये. जाग करावं लागतं. तुकोबाराय सांगते वयाच्या 22व्या वर्षी मी जागा झालो. सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरणा. संत जगाच्या मालकाला सांगतात जगजोगी जगजोगी जाग जाग. लाईटीसारखं आपलं आयुष्य कधी गचकल काही भरोसा नाही त्याचा. आहे तोपर्यंत भजन करून घ्या. मी नाही म्हणत महाराज म्हणतात वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाना वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाना तुम्ही वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वेळ तोपर्यंत
पाप पुण्य नाही हो, इथंच घ्या तिथंच घ्या असं काही नाहीये. अहो काय माऊलींचं वर्णन आहे माझा. हरिपाठ म्हणजे शास्त्र वेदाला कोड्यात बांधणारा किचकट हरिपाठ आहे. ज्ञानेश्वरी फार सोपी. आणि माझी विनंती आहे की लेकरं जर या वयात ज्ञानेश्वरी वाचतात ना, यांना ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल, काही फरक पडत नाही. यांना ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल, ज्ञानेश्वरीला हे कळले तरी त्यांचं कल्याण आहे. फक्त ज्ञानवांना कळू द्या ही माझी लेकरं. विश्वमाऊलीयत जगाची माय आहे. करा ना विचार. आजकालची पिढी फार विचार करतात सायंटिफिकली गोष्टींचा. मग करा विचार, वयाच्या 16 वर्षी जगाचं ज्ञान एका व्यक्तिमत्वामध्ये कसं काय निर्माण झालं. माऊली फार सामर्थ्याने सांगतात, मोठं की त्या कृती मोठे निज ज्ञानाची पाठ कुठे सूर्या पुढे प्रकटे प्रकाश जायचा. व्यक्तीचं ज्ञान व्यक्तीवर अवलंबून नसतं, व्यक्तीचं ज्ञान व्यक्तीच्या अगोदर जन्माला येतं. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ज्ञानोबा आहे. उपजता ज्ञानी हे वर्म जाणवणी आणि लोटांगणीत सांगदेव. 14 विद्या 64 कला 1400 वर्षाचं वय ज्या माणसाचं, ते 5 वर्षाच्या मुक्ताईचे पहिले शिष्य झालेच कसे. धन्य माता पिता. वेदशास्त्र पठन करणारे वडील आहेत ज्ञानोबरायांचे. वेदशास्त्र पठन करणारी माय आहे ज्ञानोबरायांची. त्या विठ्ठलपंत कुलकर्णीच्या पोटीत, त्या रुक्मिणी विठ्ठलपंत कुलकर्णीच्या पोटीत ज्ञानोबराय जन्माला येणार. प्रारब्ध आहे ना, मायबाप कसं. तिथून पुढे मायबापाच्या कामाचं जर आपल्याला जमत नाही ना, संताचे संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पंथ. संताच्या संगतीत तरी लेकरून यावं खूप गरजेचं असतं. आजच्या पिढीला तर फार गरजेचं आहे. नाव वगैरे फार मोठ्या गोष्टी येतात. लेकरांनी आपल्याला सांभाळलं तरी फार झालं. हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. इथे एवढे मायबाप बसलाय, तुम्ही गॅरंटीनं सांगा बरं, माझं लेकरू पुन्हा बायको आल्यावर आणि माझी पोरगी पुन्हा नवरा आल्यावर मला सांभाळीलच, याची गॅरंटी आहे तुम्हाला. बसलेले आंबोडी ना, गावाचं नाव. हा बोलत जा बोलत जा. तुम्हाला 200 देऊन आणलंय का? नाही ना, मर्जीने आलात की स्वतःच्या लेकराच्या भविष्यासाठी आलाय, सुखासाठी समाधानासाठी जगाच्या मालकाच्या प्राप्त्यर्थासाठी परमात्म्याच्या आनंदासाठी आलात ना. तसे बसा. उशीर झालाय वगैरे फार काही काळजी करू नका. किती पडलं तरी ते जागेवरच आहे. कुठं जाणार, वाढलं तरी आपलं नाही, कमी झालं तरी. ही सगळी कल्पना आहे, कल्पनेची बागा. हो कवडे काळी संत मंडळी सुखी असो. अर्थात हो, एका माणसाचा बंगला जळतोय, बाप मोठ्या मोठ्या रडायला लागला, पण पोराच्या डोळ्यात पाणी नाही. बापाला वाटलं काय पोरगा जन्माला घातला, ह्याच्यापेक्षा नसलेलं बरं. माझी जिंदगी गेली माझा बंगला बांधण्यात, माझं पिकलं पान उद्या गळून पडणार आहे. या पोरासाठीच एवढा बांधला, पण ह्याला तीळ मात्र जळायला लागला तरी काही फरक पडत नाही. तसंच आहे म्हणला, कष्ट मी केला याला काय फरक पडणार आहे. पोराला म्हणला अरे तूच राहणार आहे म्हणून तरी आग विझवायचा प्रयत्न कर. पोरा म्हणला बाबा जळू दे, मी परवाच बांगला इकडे ती आता आपला नाही. बाप म्हणला जळू दे, मग कुठनं जळते बघू. बापाचाही आत्मागार झाला. तेवढ्यात पोराचा फोन वाजला आणि पोरगा मोठ्या रडायला लागला. बाप म्हणला आता तू का रडतोय. ती म्हणला जन घेतलाय ते आता लग बांधला. कल्पना. अर्थात जोपर्यंत सत्य माहित आहे तोपर्यंत माणूस सुखी आहे. तुम्हालाही कळतं, कळत नाही असं नाही. जगात कळत नाही असं कोणीच नाहीये बघा. हा भ्रम आहे, कळत नाही. दारू पिलेला म्हणतो मला पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही. मार मार मारतं बायकोला, रात्री सकाळी म्हणतं नव्हती ग मारायची, पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही. आता पेला की टोपलावर शिळीच्या लेंड्या त्याच्यासमोर नेऊन ठेवायच्या. माय आता पेला की टोपलावर शिळीच्या लेंड्या त्याच्यासमोर नेऊन ठेवायच्या आणि त्याला म्हणायचं काळ म्हणू काय वाट लागते खा. काही का माय. अगं किती बाटल्या टाकलेल्या असू द्या, तेवढ्या धुंदीत म्हणी येडाय का मी लेंड्या आहेत ना जे त्याला नाटकं करतं ते. आम्ही तसंच आहे. कळत कसं नाही आम्हाला, सगळं कळतं आम्हाला. पण माऊली सांगतात, विवेकाते बोलावी संतोषाशी चाड लावी, पैसे तरी हिंडवी नाही दिशा. विवेकी माणसाला अविवेकी बनवतं, संतोषाला चाड लावतं, बसल्या जागी फिरवतं. ती म्हणजे मनाची कल्पना आहे. या कल्पनेला जर टाळायचं असेल तर सोपं आहे ना. हरिमुखे जिथे सत्य कळलंय, या जगात सत्य एकच आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. बाकी सगळा जगत भास आहे. हा जगत भास जेव्हा माझ्या लक्षात आला, जो असे जागता. तू जागा आहे, कळतंय त्याला आणि कळतंय त्या गोष्टीला बळवतोय तो. आणि साधा प्रश्न विचारते मायबाप तुम्हाला, बोलत जा फक्त. झोपलेल्याला उठवायचं सोपं आहे. सोपं आहे की झोपलेल्याला उठवायचं सोपं आहे. मग अवघड कोणाला आहे. एक काम करा, कीर्तन झालं माझ्या पाकिटात थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला. पाया पडते तुमच्या. निस्ती बसल्या तू बोल मी हाय, तू बोल मी बसलोय, तू बोल मी ऐकतोय. याची चिव ना. हो 7 कोटी घरं सोन्याची आहेत रावणाची. किती 7 कोटी नोट जोक आहे. तुळशीरामांमधलं वर्णन आहे. एका घराची एक चौकट 22.5 क्विंटलची आहे.
एका घराची एक चौकट रावणाची 22.5 क्विंटलची आहे. 2 BHK आपला एक चौकट. धोंड्याचा महिना चौकट अर्धा तोळा घातला गेल्या वर्षी सासऱ्यानं आपल्या. तरी आपली बायको महिनाभर स्टेटस ठेवत होती, लाडाचा जावई गेला सासरा आणि महिनाभर अर्धा तोळ्यावर 2250 किलोची एक चौकट आहे. 3.5 ते 4 हजार चौकटी असणार एक घर आहे रावणाचं. अशी 7 कोटी घरं सोडायची. 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू. मी तर म्हणते खासदार केला उभा पाहिजे होता रावण, बिनविरोध आला असता. कधी कधी घरातली मी फुटते ती म्हणा. मी रामायण सांगते, तुम्ही भलतीकडे लिहू नका. रामायण विभीषण सख्खा होता पण सोबत रावणाचा नव्हता, विनाश झाला. लक्ष्मण सावत्र होता पण सोबत रामाच्या होता, विजय झाला. की नात्यांमध्ये ताकद असते, आपली माणसं आपल्या सोबत लागतात. कुटुंब पाठीशी असल्याशिवाय माणूस मोठा होऊ शकत नाही. अख्खं जग यशस्वी माणसाला पाडू शकत नाही, पण आपल्या जवळची माणसं यशस्वी माणसाला नक्कीच खेचू शकतात. कारण माणसाला बोलणं वाईट कोणाचं वाटत नाही जगाचं. अख्ख्या जगाने वाईट बोललं तरी त्या माणसाला वाईट वाटत नाही. पण ज्ञानी जरी माणूस असला आणि त्याला जवळच्या माणसाने त्रास दिला तर तो त्याला जाणवतो. हा इतिहास आहे, तुम्हालाही चांगलंच कळतंय. पुरंदर तालुक्यातली माणसं आहात तुम्ही. माझ्या शंभूराजांच्या इतिहासाला कलंक जवळच्याच माणसांनी लावला ना. नाहीतर 56 लाख कोटीचं फक्त शंभूराजांना मुघल देत होते. एकमेव असे राजे होते अहो जे कधीच कुठल्या गोष्टीसाठी स्वाभिमान घाण टाकायचं नाही. अहो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास 90% सगळ्यांना माहित आहे. तुम्हीच मला सांगा ना दादा, 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ स्वराज्याचं 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूच. छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर मुघलांना वाटलं इनका तो मसीहा गया, इनको कौन वाली है, कुछ दिन की बात है, दख्खन पैरों के नीचे होगा. औरंगजेब स्वप्न बघतोय, बहुत जलील किया इन मराठों ने हम पे, सूरत लोटी श्रृंगारपुर लूटा, बर्तन तक नहीं छोड़ा, अब तक उसकी जख्म खुप रही है मेरे दिल में. अब देखते हैं शिवा का बच्चा कब तक नहीं झुकता. पैशाच्या लालचे पोटी 2-4 जमिनीच्या तुकड्यासाठी कुणीतरी स्वाभिमान घाण टाकला आणि माझे शंभूराजे मुघलांच्या हाती लागले. नाहीतर करा विचार, 1-2 महिने नाही, 1-2 वर्ष नाही, छत्रपती शंभूराजांच्या स्वराज्याच्या मानाने, त्यांच्या खजिन्याच्या मानाने, त्यांच्या संपत्तीच्या मानाने औरंगजेबाचं अखंड हिंदुस्थान, आपलं अखंड हिंदुस्थान औरंगजेबाच्या संपत्तीचा 1/3 भाग होता. इतकी श्रीमंती होती औरंगजेबाकडे. निजाम पाया खाली घेतलंय, आदिल पाया खाली घेतलंय. स्वराज्य काय अवघड होतं. निष्ठा 1-2 वर्ष नाही, 1-2 महिने नाही, सलग 9 वर्ष औरंगजेब शंभूराजाशी लढत होता. पण 9 वर्षात एकही गड किल्ला माझ्या शंभूराजांना 21 वर्षाच्या हाती लागू दिला नाही. ही ताकद ज्या राजात होती, तो राजा मुघलांच्या हाती लागेल तरी कसा. तेव्हाही कुणीतरी 500,000वर मतदान केली म्हणूनच सगळा गोळ झाला महाराजांना. तेव्हाही अशी होती काहीतरी आणि ती आजही आहे. एवढं शिकवायचं लेकरांना आम्हाला, आम्ही कोण आहे, कुठल्या मातीतलं, कुठल्या जातीतलं आणि कुठलं कर्म असलं पाहिजे. एवढी शिकली ना लेकरं, काय लागतं रे आणि वय तेच. माऊली सांगतात तू सुजरीची वाटणं पाहता वैसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयार. माऊली म्हणतात लेकरावर कृपा बाळपणीच होते. वरी म्हणजे कृपा, वर म्हणजे कृपा. कधी होते? एखादा व्यक्ती जर मोठा झालाय तर तुम्ही असं समजू नका तो मोठ्यापणी मोठा झालाय. मी कीर्तन करते त्याला 18-19 वर्ष झाली. वयाच्या 5व्या वर्षी मी पहिलं कीर्तन केलंय. माझा बाप माळकरी, माझा आजा माळकरी, माझ्या पंजाच्या पांजारी माळकरीच होता. त्याचं पुण्य भेटलंय मला. आम्ही काही ढगातनं पडलो नाही. आमच्या घरात आठवड्यातनं 4 दिवस भजन असायचं, उरले 3 दिवस फक्त संसार असायचा. आमच्या घरात लेकूर रडायला लागलं की भजनात बसवायची. भजन आवडायला किती वेळ लागतो असा, आणि आवडो न आवडं भजन करावंच लागायचं आम्हाला. जबरदस्ती होती आमच्यावर. पण आज त्याच भजनानं आजकालची पिढी म्हणते काय देतो देवाचं नाव. एखाद्या मुलीला विचारलं ना, का गं बाई हायली एज्युकेटेड आहेस, स्टँडर्ड मेंटेन करतेस, हाय क्लास लाईफस्टाईल आहे, श्रीमंत मायबापाच्या पोटी जन्माला आली, पण कधी आई वडिलाचा आदर करताना, मोठ्याच्या पाया पडताना, भगवंताला मानताना दिसली नाही. ती फार कौतुकाने सांगते, आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, नो इश्यू. तुम्ही देवाला मानत नाही याच्यात काहीच वावगं नाही ग माझी माय. पण एक बहीण म्हणून सांगते, ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही, हे जग तुमचं अस्तित्व मान्य करणार नाही, हे सामर्थ्याने सांगतं देव मानतोय. मी कशाला बोलावं. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पंचमंडम चतुर्विध.
चालवणारा, बोलवणारा, दाखवणारा, जगवणारा हे सगळं सोड अर्जुना. सूक्ष्मता लक्षात घे. अन्न पचवणारा सुद्धा मीच आहे. जठरामध्ये अग्नी म्हणून जो वास करतो ना, तो मी विठ्ठल, जगदीश्वर, कृष्ण, राम, शिव, विश्वेश्वर, पंचमहाभूत मी, अणु, रेणूही मी. आणि सर्वस्वच मी. तर कुठल्या बेसेसवर भगवंताचं अस्तित्व नाकारता तरी कसं? देव नाही असं म्हणता तरी कुठल्या तोंडाने? ज्या तोंडाने म्हणतात त्याची वाच्यता ही त्याच्याच मुळे. करा विचार. आजकालची पिढी जरा स्टँडर्ड झाली आहे. हाय क्लास, पैसा आहे, नाव आहे, श्रीमंत मायबाप आहेत. काही कमी नाहीये केलं देवाने. देतो देव, पण देवाने दिलं याची जाण असावी. अर्थात परमार्थ करू वाटत नाही लोकांना. आणि तुम्ही तर एवढी भाग्यवान माणसं आहेत दादा. एकतर पुरंदर तालुक्यात जन्माला आलात, शंभूराजांच्या पायथ्याशी गावं तुमची. तर ते सोडा, जगाचा मालक अखंड दैवत महाराष्ट्राचा असणारा जेजुरी तुमच्या पायथ्याशी. हाकेच्या अंतरावर आळंदी, हाकेच्या अंतरावर देहू. सगळ्यात महत्वाचं, दर किती महादेवापासून चालू झालेली वारी आजही तुमच्याच दारातनं जाते. म्हणजे भाग्यवान किती त्याचा विचार करा ना. किती सौभाग्य. विश्व माऊलींच्या कृपेने राहता, जगत बापाच्या कृपेने राहता, आराध्य दैवताच्या कृपेने राहता. आणि इतिहासाचं सानिध्य तुम्हाला म्हणजे हेवा वाटावा की रे तुमच्या जीवनाचा. इतकं सौभाग्य तुमचं. आणि टाळ्या वाजू वाटल्या तर वाजवीच जा. असं काही सरकारचा जीएसटी नाहीये, त्याला मोफत आहे वाजवायच्या. तुम्ही टाळ्या वाजवत नाही असं नाही, वाजवताय. पण माझ्यावर उपकार केल्यासारखी टाळी आहे तुमची. तुमची टाळी कशी माहिती आहे? दर्गे बोलली बाई चांगलं दर्गे आली बाई आमच्या गावात दर्गे दर्गे करती बाई केली तर दर्गे टाळी पाहिजे तर घे दर्गे. तुमचं कसं आहे माहित आहे? एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हा विनोद आहे, ते कळण त्याला विश्व पडेल. जयाचे आहे कळण नाही, दयाचे परित्र पुस्तिका असं वर्णन आहे माझ्या ज्ञानोबरायांचं. काय म्हणजे तुम्हाला श्रद्धा अंधश्रद्धा फरक कळत नाही का? देव आहे यात वाद नाहीये, अर्थात नाही. पण महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं म्हणा. अरे माणूस आहे का आपण भूत आहे? प्रॅक्टिकली पण विचार करा ना. महाराज लोकांच्या पाया पडल्याने पोरं झाली असती, बायको बोगलाई केली असती का या जगाने? मी बोलतीये का? नाही. जगद्गुरु तुकोबा सांगतात, नवसे कन्या पुत्र होती तरी का करगे लागे पती, नेने फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान. माझ्या तुकोबांची वाच्यता. जगद्गुरु बोलतात. भामटेपणाच्या पाठीमागे लागू नका रे दादा. आयुष्य आहे ना, या सत्य असत्यामध्ये निघून जाणार आहे. आणि हे ज्याला कळतंय ना दादा, मला कळत नाही हे ज्याला कळलं नाही त्याच्यासारखा वेळा दुसरा नाही. मला कळत नाही एवढं तरी मला कळावं. अर्थात जगाचा मालक माझ्या सानिध्यात आहे. माझं अस्तित्वच कशामुळे आहे एवढं जरी ज्याला कळालं ना, धन्य माता पिता. तो जागा राहायचा प्रयत्न. मग तो माणूस म्हटला महाराजाला, महाराज वर्षात लेकरू झालं पाहिजे. महाराज म्हणला हरकत नाही, नारळ घे तुला वर्षात होईल. हा वर्षाने माघारी आला, म्हणला भामताय तू, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला नारळ दुसरा घे, पण माणसात बोंबलू नको, झालं नाही. दुसरा दिला, हा 2 वर्षांनी आला, म्हणला पक्का भामताय तू, 2दा नारळ घेतला, एकदा लेकरू नाही. महाराज म्हणला आजपर्यंत माझा नारळ फसला नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले खरे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली. हुशार आहेत तुम्ही ज्याला कळलं ते. तू 2दा एकटाच आला, बायको कुठे आहे? ती म्हणलं लग्न नाही झालं. तुम्ही सांगा आंबोळीकर किती नारळ दिल्यावर लेकरू होईल? मग मी तुम्हाला सांगते किती भजनं केल्यावर देव भेटेल. भावे विना भक्ती विना बळे विना शक्ती, भावे विना देव न कळे, गुरुविना अनुभव कैसा कळे, भावाबळे आकळे, एरविना कळे, खरं तर यावळे. म्हणून तर धन्य माता पिता. असाच देव कळत नाहीये, प्रारब्ध प्रबळ आहे, बहुत सुकृताची. म्हणून विठ्ठली. काही माणसं म्हणतात भजन आवडत नाही. अरे तसं नाहीये. काही माणसं म्हणतात निघालतो कीर्तनाला पण गेलो नाही, काही म्हणतात गेलतो पण बसलो नाही, काही म्हणतात बसलो पण मधनच आलो, काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो पण कळलंच नाही. तुमच्या चुकाच नाही. तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही, तुमचं मन कीर्तनात लागत नाही. मायबाप यात तुमची चूक नाही. माझे माऊली सांगतात तुमचं पाप तुम्हाला भजन करू देत नाही, हे सगळ्यात मोठं सत्य आहे. भाषा माझी नाहीये. नामासी बिनमुख तो नर पापिया हरिविना धावया. आज जर लेकरं तुमची भजन करताय तर हे तुमचं पुण्य आहे, हे तुमचं भाग्य आहे, हे तुमचं सौभाग्य आहे. आणि ह्याची ताकद एवढी आहे, एका राम नामाची गणना ब्रह्मादिक सुद्धा करू शकत पुण्याची गणना. असा कोण आहे मला सांगा? देवाचं नाव नकळत घेतलंय, अज्ञानीपणी घेतलंय, संसारात घेतलंय, परमार्थात घेतलंय, काही फरक पडत नाही. मला सांगा मध रागाने खाल्ला गोड लागत नाही का?
लागतो की नाही? बोलत जाणार. तुमचं कसं झालंय, एक वर्ग एसटीत चढला, खाली उतरला, मोठ्या मोठ्याने हसायला लागला. शेजारच्याने सहज विचारलं, एवढा का हसतो? ते कंडक्टरला फसवला. तर म्हणला कस काय? म्हणला तिकीट काढलं गेलंच नाही. शाण्याला कळलं. आता इतक्या येण्याला कुठं परमार्थ शिकवता का दादा? थोडा विचार पण करीत जा ना. तुम्ही नाही बोलले तर माझा काय तोटा आहे? माझं ठरलंय ते ठरलंय. काय तुम्ही पण काही पण म्हणा, पण महाराजावर बोललं की तुमची लय खसखस पेटत आहे की नाही? असं ते हरकत नाही, चालतं तेवढं. आता विचार करून सांगा, सोपं आहे की हो दादा? ते वाचा ना. मध रागाने खाल्ला, गोड लागतो की नाही? विष प्रेमानं पिलं, मरत नाही का? घरी गेला ट्राय करा. नका थांबा, लेकरं शिकू द्या महाराज, त्यांचं सौभाग्य पण बघू द्या. सोपं नाही किंवा आम्हाला माहीतच आहे विष मारणारच आहे. विषाची परीक्षा घेण्यात मजा. रागाने खाल्ला तरी गोड लागणारच आहे. नाम भगवंताचा आहे. संसारात घ्या, परमार्थात घ्या, अज्ञानीपणे घ्या, साध्यापणाने घ्या, ज्ञानात घ्या, अज्ञानात घ्या. ज्या वेळेस मुखात देवाचं नाव आलं ते पुण्य दिल्याशिवाय राहत नाही. ही ताकद त्याची आहे. त्याचा मूळ गुण आहे पुण्य देणं. ते देतच. पण विनंती आहे, लेकराची नावं सुद्धा देवाच्या नावावर का ठेवायची जुनी माणसं? कसं का होईना देवाचं नाव मुखात आयुष्य. परंपरेनं तेच चालत आलं हो मायबा. आता बदलत चाललं ही गोष्ट वेगळी आहे. आजकालची पिढी काय करते कशी, हे बघा. सोशल मीडिया तुम्हाला चांगलं माहित आहे. एखाद्या रीलला जर आपण लाईक केलं तर पुढच्या 4-5 रील त्याच संदर्भात येतात, बरोबर आहे? मग ज्ञानोबारांच्याच रीलला लाईक करा ना, पुढच्या 4-5 त्याच येतील. तुम्ही काय करता हेही करतच की तेच करा. एखाद्या समाधीचा फोटो आला, त्याला लाईक करा, पुढचे 5 तुम्हाला समाधीचेच व्हिडिओ येणार आहेत. पुढचे 5 तुम्हाला भजनाचे. त्याला कळलं की अवलाद वारकऱ्याची, याला वारकऱ्याचंच पाठवा. तुमचं तेवढं मोबाईलला. आता तुम्ही जर पाटलाची लाईक केली, पुढच्या अहो शिवडीला पाटलाची, तुम्ही भलतीकडे नेऊ नका. पुढच्या पाटलाच्या देणार आहेत तुम्हाला. फक्त पाटील कोणते हे तुम्ही ओळखली पाहिजे. अवघड करून ठेवलंय जगाने. लक्षात ठेवा, आपण त्या परंपरेची माणसं नाहीये. आपल्याकडे यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र दैवतः. जिथे स्त्रीचा सन्मान आहे तिथे भगवंत वास करतो. हा धर्मशास्त्राचा न्याय आहे आपला. विनंती आहे, आम्ही जास्त काही अवघडत जात नाही. ज्ञानोबाराय सोप्या पद्धतीने सांगतात. अगदी तसं आहे भगवंता. चिटकूर तुकोबा सांगतात, ज्ञानोबारायांच्या म्हणण्याला सामर्थ्याने साथ देतो मी. इथे पूर्व पुण्याची फार पुण्य आहे. आपण सोपं सोपं म्हणतो बघा, पूर्वजन्मी ज्याची असेल पुण्य आहे असं म्हणतो ना. जन्मोजन्मी आम्ही तेव्हा या विठ्ठले. पण हे जिथून चालत आलं तुकोबाराय ते वर्णन करतात. तेव्हा काय भाग्यवान असतो ते मायबा. कारण विचार काय खूस पावन असेल त्याची जाऊ. छत्रपती सारखं रत्नाच्या माईच्या पोटी जन्माला यावं, काय खूस असेल त्यांची. धन्य धन्य थोराई शिवरायांची चिचाई. धन्य धन्य थोराई शिवरायांची चिचाई. आज पूजित महाराष्ट्र सारा. मुसलमानाचा त्या जिजाऊजनी दोनही रत्न घडवले. मुसलमानाचा मानाचा चिचा गेला. मुसलमानाचा मानाचा चिचा गेला. मानाचा चिचा गेला. मुसलमानाचा मानाचा चिचा गेला. डोळ्यात एकच आपल्या आई बहिणींच्या लुटली मंदिराच्या मंदिरामध्ये वस्त केली. आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही, कुतुबशाही दिली. चावलबान मुघल बादशाह आपल्या डोक्याला खया खया नाचलं. मुठभर बावळं हातात बाजी मुलाची तानाची यसाची सूर्याची कोणाची फुलाची वजन धनाची संताची मोरोची बहिरची मोरे घोरपडे होते निंबांतर मांदरकर छेद आहे. तर काय होणार एवढे मी स्वराज्य घडणार आहे. एक पावला लाखाची ताकद घेऊन मिरवतं. कोण होत्या मासाहेब जिजाऊ. राया रावानं याच पुण्याच्या मातीतनं गाढवाचा नांगर फिरवला आणि या पुणेकरांना सांगितलं, आणि या मातीत जर जमीन पिकवली ना, निर्वंश होईल कुळाचा. निर्वंश. पिढी टिकणार, लेकरं जगणार
अंधश्रद्धा पसरवली या पुण्याच्या मातीत. माणसं घाबरायला लागली, स्वतःचीच माती पण पिकवायला चिंता करायला लागली. वाटायला लागलं लेकरं जगली तर माती आहे. अहो लेकरासाठी माती पिकवतो, लेकरच राहिले ना तर मातीचं काय करायचं? आपली जमीन आपलीच माणसं पिकवत नाहीये. राग आणायची जाऊन ना 3.5-4 वर्षाचे शिवराय हाताला धरले आणि त्याच रायारावाच्या मातीमध्ये जाऊन जिजाऊ उभा टाकल्या. माणसं म्हणले आऊसाहेब अहो एकूण तर एक लेकरू आहे तुम्हाला, कशाला परीक्षा घेताय काळाची? अहो एवढं दिलं की तुम्हाला देवानं, काय गरज आहे जमीन पिकवायची? जागीर आहे तुमच्याकडे पुण्याची, कशाला मातीमध्ये उतरलात? आऊसाहेबांना सांगितलं अरे अंधश्रद्धेला मी मानत नाही. बहु द्या माझ्या कुळाचा नाश झाला तर माझ्या एकटीचं लेकरू मेलं तरी चालतंय, पण स्वराज्याची पुढची पिढी जगली पाहिजे म्हणून या मातीत मला टिकवता आलं पाहिजे. या बाईनं कंबर ठेवली, 3.5-4 वर्षाचं पोरगा हाताला धरलं आणि त्याच पुण्याच्या मातीतनं जिथं रायारावानं गाढवाचा नांगर फिरवला तिथं सोन्याचा नांगर या आऊसाहेबांना फिरवला. अरे माती नांगरली, माणसाची मन नांगरली. माणसं म्हणली शेतकरी आणि आऊसाहेब. अवश्य शेतकरी म्हणजे खावा, इथं विहीर पाणी खोदावी तेव्हा पाणी प्यायला भेटतंय. आम्ही शेती कुठल्या जीवावर पिकवायची? शेती बोलण्यानं पिकवता येत नाही आऊसाहेब. तुमच्या बोलण्यानं बळ आलं पण पैशाचं काय? बियाणं कुठं आणायची, खतं कुठं आणायची, बैलगाड्या बैलजोड्या अवजारं कुठं आणायची? अहो या मुघलानं तालुवरचं लोणी सुद्धा चाटून खाल्ला आमच्या आऊसाहेब. अहो शेतकऱ्याची अवलादावी, लेकराकडे बघून जगणारी, त्यांच्या सुखासाठी त्यांची गुलामी करणारी, कुठून कुठून मिळवणार आहे पैसा? आता बऱ्यापैकी सगळ्या पतसंस्थेचे चेअरमन पुरुषच आहेत, पण हे त्यांनाही माहित नाही की महाराष्ट्रातली पहिली पतसंस्था एका स्त्रीनं उभा केली आणि ज्या आदिशक्तीचं नाव राजमाता जिजाऊ होतं आणि पतसंस्थेचं नाव स्वराज्य होतं. त्या शेतकऱ्यासाठी पहिली पतसंस्था आऊसाहेबांनी उभा केली स्वराज्य नावाची. इथं बियाणं, खतं, अवजारं, बैलगाड्या शेतकऱ्याला व्याजावर दिल्या जायच्या, पण व्याज पैशाचं घेतलं जात नव्हतं. मला कौतुकानं वाटतं अहो काय इतिहास सांगू माझ्या राजाचा, त्यांच्या विचार कौशल्याचा. कालही शेतकरी मरतो, आजही शेतकरी मरतोय, उद्या मरणार नाही याची खात्री द्या का दादा? अहो माती पिकवणारी माणसं आहे तुम्ही, उद्या शेतकरी मरणार नाही याची खात्री द्याल का? नाही ना. अहो काय बापाचं काळीज आहे माझ्या, आणि शेतकऱ्याची अवलाद आहे म्हणून जीव तुटतो दादा. अरे जेवढा जीव त्याचा पोटच्या लेकरावर आहे तेवढा जीव त्याचा गोठ्यातल्या बैलावर सुद्धा. एवढं मन ज्याचं मोठं, पांडुरंग कसं राखणार नाही त्याचं? माझ्या शिवरायाच्या काळात कौतुकानं सांगते मी, अरे पोराच्या मांसावर पापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ पडला, पण त्या दुष्काळात सुद्धा माझ्या छत्रपतींच्या काळात एकही शेतकऱ्यानं गळ्याला फास लावला नाही. हे वैभव शिवशाहीचं होतं. काय मॅनेजमेंट असेल, काय व्यवस्थापन असेल, कुठून आली ही ताकद? धन्यवाद आपल्याला. कारण जिजाऊने शिकवलं होतं शेतकऱ्याकडनं ऐवजाच्या बदल्यात ऐवजच घ्यायचा, जिन्नसच्या बदल्यात जिन्नसच घ्यायचा. जर बैलगाडी घेतली ना तुम्ही व्याजावर, त्याचं व्याज बैलगाडीच होतं, पैसे नाही. म्हणून शेतकरी बैल विकत नव्हता, बैलगाडी विकत नव्हता, जनावर झोपत होता. या मासाहेब जिजाऊंनी स्वराज्य कौतुक का कशासाठी? होती मुघलांची सत्ता त्यावेळी, तिनं तुंबड्यांना नव्हता गोवाडी. होती मुघलांची सत्ता त्यावेळी, तिनं तुंबड्यांना नव्हता गोवाडी. होती जिजाईला खंड झाला शिववाद संत, होती जिजाईला खंड झाला शिववाद संत, कुठीत महाराष्ट्र झाला मुसलमानाचा. मानाचा
शिवछत्रपती शिवाजी महाराज आम्ही योगच म्हणत नाही. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक बाई आहे. जी ताकद माय तुमच्यात आहे ना, ती ताकद कोणात नाही. ग लय गोड आहे ग माय तुम्ही. आंबडीच्या बाया तुम्ही तर लय गोड आहे. आई शपथ तुमचं तोंड सोडलं ना तुम्ही लय गोड आहे. आईची घेतली मग थोडं खरं बोलावं लागलं. कौतुक आहे मला माझ्या आईचं. आजही माझी माय साबण संपल्यावर फेकत नाही. जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का तर तेवढ्यात हे आंघोळ होईल. पैसा नाही असं नाही, पण मॅनेजमेंट कळतं तिला. संसाराचं व्यवस्थापन हालू देत नाही ती. माझ्या आईला माझ्या आजीला 5 स्टार हॉटेलला नेलं मी मुंबईला. 5 स्टार 5,000 रुपयाचं आईस्क्रीम खाऊ घातलं. म्हाताऱ्यांनी 4 चौघात शिव्या दिल्या. ते जाऊ द्या पण चमचे घरी घेऊन आल्या. म्हणलं अगं 4 लोक ओळखतात मला. आई म्हणली ह्याच्यापेक्षा बासुंदी बरी 5,000 तांब्या गलीनं खाल्ली असं. मॅनेजमेंट म्हणून आम्ही कौतुक करतो त्या माय बापाचं. ज्यांना कळलं की पिढी कशी असेल. तुमच्याच हातात आहे रे खरंच. माय बाबा हो लेख काय म्हणून सांगते. माझ्या शब्दांचं वाईट वाटू देऊ नका. जी म्हातारीच मिसरी लावलं बेजार आहे तिनं पुढच्या पिढीला काय शिकवायचं ग. ती मिसरी लावलं ना तुझं मुख घेते. अगं तुझ्या मिसरीच्या वासानं मशीनं दूध द्यायचं बंद केलं. तू काय सांगते पुरी वाया गेल्या. विचार कर ना जरा काय द्यावं पुढच्या पिढीने. हा म्हातारी माणसं म्हणतात पोरं वाया गेली, पोरं वाया गेली, पोरं वाया गेली. कुठं बसून बोलताय. मारुतीच्या मंदिरात बसून पण ते खेळतोय. उभ्या मारुतीला राणी दाखवतोय पुन्हा आम्हालाच म्हणतोय पोरं वाया गेली. अहो तुम्ही अनुकरण करतात रे लेकरं. लेकरं करतात काय. जे ऍटमॉस्फिअर आहे जे वातावरण आहे तेच झाडाची फांदी कवळी आहे तोपर्यंत वागते. मोठी झाल्यावर वाकत मोडते. नागबाबा सांगतात बघा तुम्हाला सांगते येगळं निघन येगळं निघून संसार बघा. तशीच असते. 8वीचा पोरगा माझ्यासमोर मावा चोळीत होतो. म्हणलं लाज वाटते का तुला. चडीतला पॅन्टीत तरी मावा चोळतो. ती मला म्हणलाय तू कोण. म्हणलं महाराज. ती म्हणला मंडपात. जरा कीर्तन म्हणलं ज्ञान पाजळू नकोस. मी म्हणलं बापाचं ऐकत नाही झुकेगा नाही साला तू काही शिजल. म्हटलं समोर तुझा बाप आला त्यानं चोळली मागाश म्हणून पटकन मागं घेतली. म्हणलं का रे आत्ताच म्हणलं होतं बापाला घाबरत नाही. ती म्हणला ए बापाला घाबरणाऱ्यातली अवलाद आपण नाही म्हणून मागं का घेतली. ती म्हणलं ती यातली अर्धी मागते म्हणून मागे घेतली. धन्यवाद अभिदादयाशी. हे असंच आहे. 2 लक्षात ठेवा. कुळ पवित्र असेल की संतती योग्य जन्माला येते. आणि संतती योग्य जन्माला आली तर कुळ सुद्धा पवित्र होतं. ही ताकद त्याच्यात असते. कुळी कन्या दोन्ही अनुषंग लक्षात घ्या. जगद्गुरु तुकोबांचं कुळ पावन आहे. ज्ञानोबांचं कुळ पावन आहे. नामदेवरायांचं वडील दाबूशेठ वारकरी आहे. बायको राजाई वारकरी आहे. गुणाई आई वारकरी आहे. सामर्थ्य आहे ना. मग आता उलट बघा कान्होपात्रा वेश्येची मुलगी आहे. संत कान्होपात्रा वेश्येची मुलगी आहे. 16.5 वर्षाचं वय. कीर्तन नामदेवरायांचं टाळ घेऊन ज्ञानोबा राय आणि कीर्तन ऐकायला कान्होपात्रा. काही कीर्तन असेल ना दादा. पण शेजार पदारची माणसं म्हणली लाज वाटती का हिला. नाचणारीची जात कीर्तन ऐकायला बसली. काही करा लोक बोलतातच. चांगलं करा नाही तर पर्सनल एक्सपिरियन्स स्वानुभव आहे. तुम्ही काही कसंही जगा. गोरी बायको केली तरी म्हणणार बाबो याला बरी दिली. काळी केली तरी म्हणणार आई गो याने बरी केली. मग काय ब्रह्मचारी ठेवतो का त्याला. अरे बायको तर करू दे बाबा. जग आहे. तुम्ही किती काही चांगलं करा. एवढं सुंदर जरी संस्था उभी केली तरी अख्खं गाव चांगलं म्हणून असं नसतंच. 99% चांगलं बोलू द्या आपण 1% तरी म्हणणार त्याचं काय असतंय. लोकांचं खायचं लोकांनाच द्यायचं. लोक आहेत होती. लोकांचं असं विचित्र काम आहे ना. नावच काढायचं नाही. लोक म्हणणार फायदा असल्याशिवाय करते तू. खरं सांगू आम्ही स्वतःला भिकारी म्हणतो आहोतच. होईन भिकारी पण पंढरीचा वारकरी. आमच्याकडे एवढं वैभव आहे.
धर्मशास्त्र सांगतं विपदो विपदो नेव संपदो न च संपदा, विपदो विपदो नेव संपदो न च संपदा. इथे सगळ्यात मोठी विपत्ती, तुम्ही ज्याला विपत्ती समजता ती विपत्ती नाहीये, तुम्ही ज्याला संपत्ती समजता ती संपत्ती नाहीये. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती आहे, भगवंताला मनात साठवणं ही खरी संपत्ती आहे. ज्याला जगता परमार्थ हे महाधन जोडी देवाचे सगळ्यात मोठं धन आहे. आणि गळ्यात तुळशीची माळ, अहो ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे ना त्याने रोजची अंघोळ म्हणजे त्रैलोक्यातल्या प्रत्येक तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य त्याला दररोज भेटतं. म्हणजे काय भाग्यवान असेल तुम्हाला. अहो ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ त्याला काळही घाबरू शकत नाही. काळाचे ही काळ लढीवाळ विठ्ठलाचे आम्ही त्याची लेकरं आहोत. अहो ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ ते मरत नाही. बघता काय नाहीच मरत, तसलं काय बघता नाही मरत. ते म्हणाल काय बी म्हणती का ऐकतो म्हणून डोळ्यात एका पेटल्याची मरत कशी नाही ती मरत नाही असं नाही. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे तो व्यक्ती कधी आपातकालीन मरणाने मरत नाही, तो नियतकालीन मरणानेच मरतो. तो मरतो खरा पण लल्लाटी जे लिहिले न पुसेगा काही केले. सटवीची राती किंवा विसंबी वाटी तसा ऐश्वर निर्णय शक्ती पाहणे सुद्धा माझ्या ज्ञानोबरांचं वर्णन आहे. विनंती करते हे सांभाळा, खूप ताकद आहे याच्यामध्ये. जी आजची पिढी शिकतं ना आर्ट कॉमर्स सायन्स पॉलिटिकल मेकॅनिकल बीएचएमएस MBBS MD PhD ॲग्रिकल्चर MPC UPSC जे काही सेमी मराठी जे काही आजची पोरं शिकतात ना ह्या लेकरांना एकदा ज्ञानेश्वरी हातात द्या. अहो या बल्बचा शोध 100 वर्षापूर्वी कुठेतरी पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला. मला नाही नाव घ्यावं असं वाटतं. मला कौतुक वाटतं माझ्या वारकरी संप्रदायाचं. 750 वर्षापूर्वी 750 वर्षापूर्वी 16 वर्षाचे ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात उदकाचे आणि आवेशे प्रगटले ते जे लखलखीत दिसे तर या विजू माझी असे शरीर काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर, पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होणार. हे 16 वर्षाच्या ज्ञानोबारायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. त्याला विज्ञान म्हणायचं, त्याला वारकरी संप्रदाय म्हणायचा. चाचूजेंनी सांगतसे खंडी जपय पाणी राजहंसे तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटोने देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय हे ज्याला कळलं जो असे जागता. खरं खोटं कळलं पाहिजे. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे घातली या भय ते जातातच. नाही गेलं तर आपण घालू तेवढी ताकद आहे ना आपल्या. मऊ मेना होणे आम्ही विष्णुदास वज्राला भेदावी एवढी ताकद आमच्यातही आहेच की. फक्त विचाराने शस्त्राने नाही. काल आज आणि उद्या तुम्हाला हे मान्यच करावं लागेल. कधीही शस्त्रापेक्षा शास्त्र जास्त ताकदवर असतं आणि शास्त्राने जग जिंकता येतं. शस्त्राने एखाद्या वेळेस हाराल पण शास्त्राने हरत विजय नक्की आहे. आणि हे ज्याला कळलं धन्य माता पिता. मग कान्होपात्राचे मायबाप जरी कोणी असावे ती कान्होपात्रा वैष्णवाच्या संगतीमध्ये आहे. कीर्तन नामदेवरायांचं ऐकतीये. लोकांच्या बोलण्यानं जीव दमलाय. माऊलींच्या चरणावर मस्तक ठेवलं. ज्ञानोबराया तुम्हीच म्हणता ना जातवीत गोत त्वरित भावनायुक्त. तुम्हीच सांगा की लोक बोलतात याचं मनावर घ्यावं का. आणि खरं सांगा खरंच मला पाप नाही का. 4 बायांमध्ये बसलं की बाया नजर वर करून बोलतात बिन बापाची अवलाद आहे हिला हिचा बाप सुद्धा माहित नाही आणि कीर्तन ऐकून असं काय हिला पुण्य भेटणार आहे. वाईट वाटतं माऊली. मान्य आहे मला मी नीच कुळात जन्माला आले. मान्य आहे मला माझा बापही मला माहित नाही. पण खरं सांगा तुम्हीच म्हणता ना पंढरीचा मालक जगाचा बाप आहे. मग तो माझाही झालाच की. काय म्हणतात जनाई एक एक विठाबाई माझे पंढरीचे आई भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. कर्णन जनाईचं म्हणतात तुकोबा विठ्ठल कोळीचं दैवत विठ्ठल वीत गोत चित्त विठ्ठल माय बाप चुलताय म्हणतात ना. म्हणतात ज्ञानोबराय तू गुरुबंधू पिता तू आमची इष्ट देवता तू ही सुद्धा आरक्षिला आपदी या मोठे म्हणतात ना ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये. मग हे सगळं मला लागू होत नाही का माऊली. नाही का माय. मग कधीपर्यंत बोलणार ही लोक काढणार माझ्या मायबापाचं कुळ आणि कधीपर्यंत असंच मी विठ्ठलाच्या नामापासून लांब राहणार आहे. माऊली सांगतात वचन दे ज्या ठिकाणी पाठवेल ते ठिकाण सोडायचं नाही. मी तुला अशा जागी पाठवेल जे तुझ्या बापाचं घर आहे. वचन देतात कानोपात्रा. काही झालं तरी ती जागा सोडणार नाहीये. माऊली सांगतात जाईन गे माय
तया पंढरपुरा भेटेन माहेरा. काळजी करत जाऊ नका दादा. नसतील तुमचे माय बाप तर विठ्ठल साक्षात सामर्थ्याने तुमचं रक्षण करेल. चिंता करत जाऊ नका, संकट आली घाबरत जाऊ नका, दुःख पदरात पडलं खचत जाऊ नका, लोक बोलली म्हणून मागं सरत जाऊ नका. अरे जीवनात काय संकट यायची यावी, काय दुःख वाट्याला यायचं यावं, काय पदरात काय पडायचं ते पडावं, फक्त पांडुरंगानं साथ द्यावी. अहो या जगाला हरवायची ताकद या व्यक्तिमत्वामध्ये निर्माण होते फक्त पांडुरंगानं. मी म्हणतीये का अवघे चित्रैलोक्य फक्त चरणी जगन्नाथ. मग काय माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ. तो राखतोय विश्वास, ट्रस्ट. विश्वास ठेवा त्याच्यावर. मंथोनी नवनीता वाया व्यर्थ कथा काही करू नका. एक पोरगा माझ्याकडे आला, म्हणला ताई मी झाड लावलंय, रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढत नाही. म्हणलं दादा पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणला ताई, रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढलंय तरी वाढत नाही होत ताई. कळतं की तुम्हाला वाढेल का नाही. तुम्ही म्हणाल आज या वर्षी लेकरू टाकलंय, पुढच्या वर्षी मोठं नामवंत झालं पाहिजे, वेळ लागणार. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्यावी नाही. वेळ आल्याशिवाय भेटूही नाही. वेळ लागावा, संकट यावीच, दुःख पदरात पडावीच, त्याशिवाय यशाची किंमत कळणार नाहीये. आणि घाबरू नका रे, काही होत नाही. आमच्या वर्गात एक पोरगा आहे, मी लॉच्या सेकंड इयरला वकिली करते. आमच्या वर्गात एक पोरगा आहे, सरांनी त्याला उभा केल्याने प्रश्न विचारला, उत्तर देताना आम्हाला कळलं बोबडं आहे ते. अख्खा वर्ग हसला, सरही हसले. सर म्हणले मूर्खस का, लॉला ऍडमिशन घेतलंय, तुला केस देणार कोण. तो म्हणला ततलं बोलू नका. कतलं बोलू, ततलं नाही तर कतलं बोलू. तुला शब्द फुटत नाहीये, तू वकिली कशी करणार आहेस. वकिली म्हणजे काय, शब्द फेक चांगली पाहिजे, स्पष्ट वक्तव्य पाहिजे, वक्तृत्व चांगलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे, आणि पुढच्याला तुझं बोलणं पटलं तरी पाहिजे. तो म्हणला कती ललन, कती ललन. अरे तू ललन पण पुढच्याला कळल का. तू लल्लीनी कल्ली पण पाहिजे ना. सरांनी अंडर एस्टिमेट केलं, ग्राह्य धरलं. पोरगा जिद्दी होता. पोरगा काय होता, जिद्दी होता. पोरगा म्हणला सर वकिली काय सांगाल ते करतो. सरांनी 20 रामायणाचे ग्रंथ त्याच्या हातात दिले आणि सांगितलंय बघ बाळा, पुढच्या लेक्चर पर्यंत यातला एक जरी ग्रंथ विकला ना, मास्तर नोकरी सोडणार, तुझ्या पाया खालून जाणार. पुढचं लेक्चर धरलं, सरांनी उभा केलं, त्याने खाली मान घातली. सर म्हणले विश्वास होता तुला जमणार नाही. तरुण मुलं मुली उभा आहे तिथं उपस्थित आहे, लेकरं बसलेली आहेत, मायबाप बसलेले आहेत. लक्षात ठेवा, गाव म्हणेल, भावकी म्हणेल, आता कीर्तन आता करून तुला काय त्याला बुवा करायचंय का. आता कीर्तनकार पोरगी बघून तिला काय माणसात उभी करायची आहे का. काय बोलायचं ते बोलू द्या. माझ्या बापानं लय सहन केलं माझ्या पायात, पण जी लोक माझ्या बापाला त्या काळात वाईट बोलायची, आज तीच लोक माझ्या बापाच्या चरणावर मस्तक ठेवून म्हणतात एखादी सेवा भेटली तर द्या आमच्या गावाकडे. दिवस येतात रे, प्रत्येकाचे येतात. आणि मायबापाच्या डोळ्यातलं सुख विश्वातला सगळ्यात मोठा पांडुरंग हे लक्षात ठेवा. त्याचे काही घाबरायचं नाही. काय अख्खं जग जेव्हा आपली हारायची वाट बघतं ना, तेव्हा जिंकून दाखवायचं. त्या जिंकण्यात माझ्या जेव्हा लोक म्हणते त्याला पोरानं मान खाली घातली होती, मास्तर म्हणला तुला माहित होतं तुला जमणार नाही. पोरगा वर मान करून म्हणला थगली इकली. तुम्ही सांगितलं किती होते, मिनिमम आहे, मी सगळे विकले. सर म्हणले कस काय, थोपय म्हणला धन. थगल्या थमोल जायतो, प्रत्येका थमोल जाऊन त्यांना सांगायचो, हे बघा हे रामायण, हे बघा हे रामायण तुम्ही घ्या, नाहीतर मी वाचून दाखवतो. माणसं म्हणली दिन होय पुढं, तुझ्याकडनं थिता ऐकण्यापेक्षा घेतलेलं बरं. स्ट्रॅटेजी गणित काळा, दुनिया चुकती है, जुगा आने वाला चाहिए. आणि हे परमार्थाशिवाय शक्य, ज्ञानाशिवाय शक्य नाही. असा ते साध्य करिता सायास कारण अभ्यास पुकार. अभ्यासाशिवाय शक्य नाहीये, ते लागणारच आहे या विषयाकडे. कानो मात्र गेल्यात त्या पंढरीला. आणि इथे एकच खरं आहे या जगात, तुम्ही जर जागे असाल तर एकच खरं आहे, मृत्यूलोकी एक न करा त्याचे नाव पंढर. मृत्यूलोकी एक न करा त्याचे नाव पंढर.
करणारा माणूस कसा पाहिजे. जागा रे भाईलो जागा, तुम्ही जागा रे भाईलो जागा, चोर निजल्या नाडोनी भागा. जागा रे भाईलो जागा, तुम्ही जागा रे भाईलो जागा. उठा की माय बाप कैसे लागले झोप, उठा की माय बाप कैसे लागले झोप. उचल जावटिया एवढे चुकवा, उचल जावटिया एवढे चुकवा. कानोपात्रा गेल्या खरं पण धरीला. कानोपात्रा साध्या सुद्धा नव्हत्या. तुम्ही जागेवर आलात, तुम्ही जागेवर आले फिरत जा पण येत जा. कानोपात्रा 16.5 वर्षाच्या एवढ्या देखण्या दादा, सुकलेल्या कमळाला हात लावला तर कमळ जाग्यावर फुलायचं, एवढं स्वरूप त्यांचं देखणं होतं. बघणाऱ्या माणसानं 5 मिनिटं बघत राहावं इतकं तरण बांड देखणं स्वरूप कानोपात्रांचं होतं. त्या कानोपात्रा पायात चाळ, गळ्यात विना, हातात चुकड्या घेऊन पंढरीच्या गाभाऱ्यात नाचतात. पहिलं पंढरपूर बिदर जिल्ह्यात होतं, महाराष्ट्रात नाही. कानडा राजा, पहिलं पंढरपूर कर्नाटकात. कानडा हा विठ्ठलू, कर्नाटकू कळतंय. मग ज्यावेळेस कानोपात्रात तिथं भजन करतात, आनंदात नाचतात, याती कुळ माझे, तेव्हा बिदरचा राजा दर्शनासाठी आलाय. एवढी देखणी स्त्री पाहिली, मन बोलवलंय, वासना निर्माण झाली आहे. सांगितलं कोणाची आहे, वेश्येची आहे, बोलव, येत नाही, उचलून आण. सैनिक पाठीशी लागले. जीवाच्या आकांताने कानोपात्रा पळतायत. मंदिराच्या बाहेर पाऊल टाकणार, माऊलींचं वचन आठवलंय, जागा सांगतो तर खरं पण सोडायची. पळून पळून पळणार कुठपर्यंत. आज पहिल्यांदा महाद्वार ओलांडला, आज पहिल्यांदा गाभारा ओलांडला, आज पहिल्यांदा गरुडापर्यंत पोहोचल्या, आज पहिल्यांदा याची देही याची डोळा जगाचा मालक पाहिला. विठ्ठलाचं स्वरूप ज्या स्वरूपाला दिसलं तो विठ्ठल स्वरूप झाला. मी तिथं गेलो देव पहावया, तेथे देवाची होणी. इतकं निरागस तेजस्मय, इतकं वैराग्यमय स्वरूप बघितलं, आता जीवाला काही भान उरलं नाही. कान्होपात्रेनं विचार केला, ज्याच्यासाठी तळमळ केली तो विठ्ठल भेटला, या बाईला जर बाप भेटला तर आता काय उरलं. चरणावर मस्तक ठेवलं. कान्होपात्रेने चरणाला मिठी मारली आणि क्षणात कान्होपात्रा पांडुरंग परमात्म्याला विलीन झाल्या. कान्होपात्रेनं चरणावर देह सोडला. 16.5 वर्षाची तरुणी बांड पोरगी विठ्ठलाच्या स्वरूपामध्ये इतकी दंग झाली की माझ्या कान्होपात्रेनं देह परमात्म्याला अर्पण केला. आणि आहेच तसा विठ्ठल. बघा एकदा स्वरूप, काय वर्णन करतात शंकराचार्य. देवा काय स्वरूप आहे रे तुझं. कराय रविंदे पैदा वटास्य पत्रस्य पुटेशयानं बाणं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविन्द हरि मुरारी हे नाथ नारायण
मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं कमलं मधुरं मधुराधिपति निरखिलं मधुरं अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं. देवा इतकं सुंदर जगत अवघ इथे इथं रूप पाहता इथं एकदा बघितलं ना आवडे हे रूप पाहता लोचन अहो राजस सुकुमार रवी शशी कळा पाहावं निसतं देवाला ते वर्णन आहे बघा का गवळणीचं काली काली आले का काली काली आले तो के फंदे काय स्वरूप आहे देवा तुझं हमें जिंदा रहने दे मुरली माया हमें जिंदा रहने दे मुरली माया हमें जिंदा रहने दे देवाचा देवा आप इस तरह से होश उड़ाया न कीजिए यूं बनस्वर के सामने आया न कीजिए ये रंगीले नैना तुम्हीं को मुबारक ये मीठे मीठे पैगाम तुम्हीं को मुबारक ताली 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 कोई बंदे उड़ाए हमें जिंदा रहने हमें जिंदा रहने मुरली वाली मुरली वाली मुरली वाली मुरली वाली मुरली वाली मुरली वाली मुरली कोण असं होतं त्या भगवंताकडे पाहावं आणि क्षणात कानोपात्रेनं देह अर्पण करावा तरी माणसं म्हणली मिली ती मिली देवाच्या पायावर मेली जाता जाता आमच्या विठ्ठलाला पवित्र करून गेली मरायचं तर बाहेर जाऊन मरायचं आता ही येशूची पोरगी हितवली अनंत ब्राह्मण नावाचे ब्राह्मण होते याच तोंडाने मंत्र म्हणताना देवाचं नाव गायला भाग्य लागतं मग देवाच्या चरणावर देह सोडायला किती भाग्य लागत असेल विचार करा याला गरज ज्ञानाची नाहीये मोठ्या मनाची आहे रात्रभर थांबा उद्या बघूया रात्रभर त्या सुंदर मृतदेह शेजारी अनंत ब्राह्मण झोपले आणि महाराज जगाचा मालक जगाचा अनंता मध्यरात्री अनंताच्या स्वप्नात आला आणि सांगतो अनंता माझ्या लेकीनं माझ्या चरणावर देह सोडलाय आज्ञा आहे माझी तिची समाधी माझ्या गाभाऱ्यातच झाली पाहिजे आज पंढरीच्या गाभाऱ्यात गेलाय कधी पंढरपूरला मरायच्या आधीचा इकडं काशी वनारसी तिरुपती सगळं करीतो पण पंढरपूर अहो मी म्हणते वर्षातनं एकदा तिरुपती करताना मग वर्षातनं 10 वेळा तरी पंढरपूर झालं पाहिजे माय बापाचं घर आहे ते प्रथम तिथं गेलं पाहिजे जेव्हा नव्हते चराचर काय वाटतं तुम्हाला तिरुपती ही विठ्ठलाचाच अवतार आहे महादेव सुद्धा विठ्ठलाचा भजन करी रामपूजी हे सगळं एकच आहे पण आपलं कसं आहे ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्याला गर्दी जास्त आहे देव सुद्धा ऍडव्हर्टाईज वर आहे काय कलियुग निघालं पण 5000 वर्षापूर्वी चाणक्यांनी सांगितलं चाणक्यनीती नावाचं पुस्तक आहे 5000 वर्षापूर्वीच सांगितलं असं एक कलियुग येणार जिथं 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होणार खरं आहे खोटं आहे आज कसंच आहे
4 खोटं बोलले की 5वं बरोबर त्याला मान्य करतो आणि चुकून 5वा खरं बोलला तर 4 मिळून त्याला खोटं ठरवू देतो. क्वांटिटी जास्त आहे ना, क्वालिटीला किंमत नाही. अभी तर महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे, चलत आला तर मूर्ख आहे. अहो इथं अंगावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. हे कळलं त्यालाच कळलं. आता हे कळायला तुका म्हणे येते पाहिजे. काही विनोद जरा संप्रदायातलेच असतात महाराज बरं का. नामदेवराय म्हणतात बघा, लटके झाले कटके ते ठिकाण काही एवढे राहिले, लटके झाले कटके ते ठिकाण काही एवढे राहिले. पुढे चिमणी डोळे, पुढे चिमणी लटके झाले कटके ते ठिकाण काही एवढे राहिले. हे नामदेवरायांचे कूट अभंग. कुठून कुठून किती बी कुठले तरी कुठूनच कळत नाही त्याला कूट म्हणायचं. कूट म्हणजे खोडकर. आता काय झालं, लटक झालं कटक, लटक खोट, कटक कुटानं. नामदेवराय म्हणलं काय कलियुग आलं देवा, काय सांगायचं. राळ फुगिवलं, गाडग्या इतकं फुगलं. राळ माहितीये तुमच्याकडे, राळ्याला काय म्हणतात? राळच म्हणतात ना. आता तू वापरत नाहीये जास्त राळ, पण आमच्याकडे एक पद्धत आहे बघा. संक्रांतीला भोगीची भाजी करतात. संक्रांतीच्या आदल्या दिवशी, भोगी दिवशी भोगीची भाजी राळ्याचा भात करतात आमच्याकडे. तुमच्याकडे? आमच्याकडे माणसाला मेल्यावर जाळतात. तुमच्याकडे वेगळं काय असलं? तुमच्याकडे नाही म्हणले ना तुम्ही, मला विचारलं. आमच्याकडे असंच असतंय सगळीकडे. तर ते पद्धत परंपरा वेगळी. 4 गाव सोडली की परंपरा वेगळी. तर राळ ही फुगून फुगून किती बी फुगिवलं, किती बी पाणी टाकलं तरी ते ज्वारीपेक्षा बारक, त्याच्या पुढे फुगत तांबडं पांढरं असतं जरा राळ. माहितीये, जुन्या माणसाला माहिती असेल. तुकोबाराय म्हणले, नामदेवराय म्हणले राळ फुगिवलं गाडग्या इतकं फुगत, पण कलियुगात फुगतो. ज्ञान कमी ना अहंकार. कोण नुसतं म्हणलं की नाही ताई काय कीर्तन केलं, ताई मंडपावरच. पण अक्कल ताईला पाहिजे. ज्यानं कौतुक केलं ती कुठे शहाणा आहे. ती बी युट्यूबवर कीर्तन ऐकणारा गबाळ आहे, त्यानं कुठे जिंदगीत नीट कीर्तन ऐकलंय. त्याच्यामुळं माणसाचं कौतुकही मनावर घ्यायचं नाही आणि माणसाचं बोलणंही मनावर घ्यायचं काही नसतं बघा. कौतुक फक्त देवाने आणि गुरूंनी करा, बाकी कोणीच नाही. तयाचा हरी कर वाऱ्या हाती माप, चाले सच्च नाचे कीर्तिमुख त्याचे. तुम्ही कर्म सत्य करा, तुम्ही नामचिंतन करा. जगानं कौतुक करायची गरज नाही. नीतिमत्ता सत्य असेल तर विश्वाचा मालक तुमचं कौतुक करतो. ते कौतुक जगाच्या मालकाचं आहे. ते सत्य आहे, ते अखंड टिकणार आहे. थांबणार त्याने करू द्या. त्याच्यासाठी अखंड चिंतन, हे सत्य स्वीकारता आलं पाहिजे. या विषयाकडे ताकद आहे. गेला कधी पंढरीला, रांगेनं दर्शन घ्या, VIP न नाही. कानपात्र सापडत नाही VIP न. रांगेनं गेलात तर भेटती महाराज. रांगेनं दर्शन घेतलं तर एका झाडाची फांदी आडवी आहे बघा. त्या आडव्या फांदीला मस्तक लावल्याशिवाय पुढे जाता येत. आडवी फांदी आहे बघा दर्शन रांगेमध्ये. ती फांदी म्हणजे समाधीवर आलेलं झाड आहे कान्होपात्रेच्या, त्याची फांदी आडवी आहे. तिला मस्तक लावल्याशिवाय पुढे जाता येत नाही. नामदेवराय जरा निष्ठावंत भक्त आहे. नामदेवराय म्हणजे कटेवरी कर नाही ज्या देवाचे न घेमिता याचे दर्शन. नामदेवराय म्हणले देवा ही 16.5 वर्षाची पोरगी, आम्ही हिला का तुझ्या आधी मस्तक लावायचं रे? तुझ्या चरणावर देह सोडला म्हणून नाही हो नामा. आमच्या चरणावर देह सोडला म्हणून मस्तक लावायचं नाही. देह सोडला तरी ज्ञानोबरायांचं वचन मोडलं नाही म्हणून मस्तक लावायचं. संतांच्या वचनात थोडी करा विचार. कुळ पावन नाहीये, अखंड चिंतन देवाचं नामचिंतन देह कालापर्यंत ठेवलंय. आज पंढरीच्या गाभाऱ्यात आहे. मग तुम्हीच मला सांगा, जर संतती परमार्थात असेल तर कुळ पावन होणार नाही? आज वेश्येची कानोपात्रा जर जगाच्या मालकाच्या दारात सामर्थ्याने स्थानापन्न असेल तर आम्ही उगच म्हणतो का धन्य माता पिता? म्हणून तर कौतुक आहे तुकोबांचं. अहो जगद्गुरु तुकोबा ज्यांच्या चरणावर जगाचा मालक. अहो तुकोबांनी चलावं तर माती विठ्ठल विठ्ठल म्हणते. दगडाला हात लावावा दगड विठ्ठल होतो. अहो माणसाकडे बघावं माणूस पांडुरंगमय होतो. तुकोबाराय कीर्तन करायला लागले. पुणे जिल्ह्यात नायगाव मध्ये मेलेला पोरगा उठून उभा राहतो. एवढं सामर्थ्य तुकोबांमध्ये. ते तुकोबा सांगतात घडो मज सेवा तरी माझ्या दैवा. ते तुकोबा सेवा करायची म्हणतात. भाग्यवानच आहे ते कुळ. तुकोबा सांगतात धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता तयाची या, आपोली या
कोणाचे होती जे आता सात्विक याचा अर्थ आहे परोपकार तर करतायत पण त्याची जाणीव ठेवत संत बघा जन्मच त्याच्यासाठी घेईन मी जन्म तुझी चरण सेवा पण केलंय असं कधी म्हटलंय का तुका म्हणे माझं बोलविता देव आपुलिया पळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची माझं नाहीये हे ज्याला कळतंय होती जे माऊली सांगतात बघा जे दान देश काल पात्र पाहून दिलं जातं कुठलाही उपकार न ठेवता दिलं जातं तर दानम सात्विकम शुतम कुठल्याही प्रकारचा उपकार न ठेवता जे कर्म केलं जातं त्या कर्माला सात्विक कर्म म्हणलं जातं शास्त्राचं वर्णन आहे मग सात्विक कोण संतांनी किती केलं सांगा मला आज ज्ञानोबा तुकोबा नसते ना तर मी माणूस आहे याची सुद्धा जाणीव आम्हाला आजपर्यंत झाली नसते एवढी कृपा संतांची आपल्यावर एवढे उपकार आहेत मी माणूस आहे याची जाण मला ज्ञानोबा तुकोबामुळे तर मला बाय कळली नसती बाप कळला नसता बहीण कळली नसती भाऊ कळला नसता भ्रष्टतेनं वागलो असतो सत्य असत्य कळतं ही कृपा संतांची आणि म्हणून या उपकाराची परतफेड संतांनी कधी मागली का करी लाभावीनं माय जगते तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान मग सात्विक त्याला म्हणावं उपकार केले खरं पण उपकार ठेवले अर्थात तसं आणि यांचं कौतुक तुम्ही आम्ही कोण करणार तयाचा हरिक वाटे देवा त्याच्या हिशोबाने कुळी कन्या पुत्र होतीचे सात्विक पण हे शक्य कसं झालं अखंड चिंतन नामाशिवाय शक्य नाही नाम घ्यायचं कसं काय कळालं गीता भागवत परमार्थ केल्याशिवाय कळलं ग्रंथ वाचल्याशिवाय कळलं ज्ञानेश्वरी हातात आल्याशिवाय कळलं की हे खरं आहे हे खोटं आहे एवढं ज्याला कळालं कसं कळणार आहे काय करावं म्हणजे आम्हाला सुख लागणार आहे काही नाही दोन्ही हात वर करा प्रेमाने दोन्ही राम राम जय राजा राम 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 जय सीताराम राम राम जय सीताराम राम राम जय राजा राम 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 जय सीताराम राम राम जय राजा राम 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 जय सीताराम राम 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 जय सीताराम राम 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 जय सीताराम राम राम जय राजा राम 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 जय सीताराम राम राम जय राजा राम 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 जय सीताराम रामचंद्र की खाली कुठे गेला एनिवे असं घेतलं घ्या असंही बोलल्यावर झोंबट पण मी बोल ना यातली निम्मीच लोक कीर्तनाला आली अर्धी लोक तर एकाच कामासाठी आली टीव्हीत बघितली एकदा समक्ष बघायची असंही चालतंय फक्त एक वाक्य कायम लक्षात ठेवा हे जे आम्ही पदव्या लावतो ना हे विनोदाचार्य समाज प्रबोधनकारण जी टॉकीज भेमन युवा कीर्तनकारण हानकण डुसकण फुसकण हुलकं काही खरं नाही कायम लक्षात ठेवा एकच पदवी खरी आहे हरी भक्त परायण जगाच्या मालकाचे आम्ही चाकर आहेत आम्ही त्याचे दास आहेत कीर्तनकार कोण आहे हे ऐकून कीर्तनाला यायचं नाही कीर्तन आहे म्हणल्यावर कीर्तनाला जायचंच कीर्तनकार महत्वाचा नसतो कीर्तन महत्वाचं असतं लक्षात ठेवा कीर्तनकारामुळं कीर्तन मोठं होत नाही कीर्तनामुळे कीर्तनकार मोठं होतो त्या व्यक्तीची पात्रता नसताना समाज त्याला मानतो ही कृपा त्या व्यासपीठाची आहे नाहीतर माणसाला देव मानायची ताकद फक्त नामाशिवाय दुसरं कशात आहे सांगा गाढवाचे भोडे आम्ही करू दृष्टी पुढे तुकोबाराय म्हणले गाढवाचं गोढं करायची ताकद नामात आहे मग माणसाचा महाराज होत नाही कशात ताकद आहे नामात आहे माणसात आहे का अर्थात मग कोणामुळे तयाचा हरिक कोणामुळे अखंड चिंतन कशामुळे गीता भागवत अर्थात याचा बाकी काहीच नाही आणि हे ज्याला कळालं त्याच्या मुखात भजन आहे विठोबाय रखुमाई
महाबळेश्वरला पार नाही, अंत नाही, पार नाही, एवढं भाग्य असेल माझं, आणि माझंही भाग्यच आहे या श्री माऊली शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ही कीर्तनाची सेवा माझ्या पदरात भाग्यवान आहे. माऊली म्हणजे ते चालते ज्ञानाचे प्रतिबिंब, ज्ञानानं घेतलेला अवतार, ज्ञानाला फुटलेली वाचा म्हणजे साक्षात ज्ञानोबा आहे. एका वाक्यात सांगते, भगवंतापेक्षा श्रेष्ठ ज्यांचं ज्ञान आहे त्यांना ज्ञानोबा म्हणावं ही ताकदच्या माऊलीमध्ये. त्याचं नाव शिक्षण संस्थेला. महाराज ओतप्रोत ज्ञान म्हणजे ज्ञानोबा आहे. आणि माझा अनुभव आहे, विश्वासाने सांगते व्यासपीठावर, माझी विश्वमाऊली एवढी मोठ्या मनाची आहे. माझ्या ज्ञानोबांनी काय किती केलं या जगासाठी हे शब्दात न सांगणारी ताकद आमची. अहो माझ्या माऊलीच्या समाधीवर कितीही माणसाने, कितीही अज्ञानाने, कोणत्याही पामराने मस्तक ठेवावं, माझ्या ज्ञानोबाराय त्याच्या जीवनाचं सोनं केल्याशिवाय सोडत नाही. ही ताकद माझ्या ज्ञानोबा. मी सायंटिफिकली सिद्ध करू शकते माझ्या ज्ञानोबाराय आजही जिवंत आहे. सायंटिफिकली, सायन्सच्या दृष्टिकोनातून माझ्या ज्ञानोबाराय म्हणजे नाथ संप्रदायापासून चालत आलेली संप्रदाय वारकरी संप्रदाय. कुंडलिनी शक्ती जागृत करून ज्यांनी संजीवन समाधी घेतली वयाच्या 21व्या वर्षी. शरीरामध्ये 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणवाहक, इडा, पिंगला, सुषुम्ना, यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक क्रियेचं कुंभक श्वसनाचे 3 प्रकार, याच्यावर ज्याचा अधिराज्य आहे. 3.5 वेळे बसली कुंडलिनी शक्ती पेंबीच्या देठापासून शस्त्राचं भेदन करत ब्रह्मरंध्रात जाऊन मिळते, त्यावेळेस माणसाला समाधी लावायची ताकद निर्माण होते. चित्त वित्त पित्त एकत्रित ज्याचं आहे, ज्याचा शरीरावर ताबा आहे, माझ्या ज्ञानोबा आहे. आजही या लेकराकडे सामर्थ्याने बघतात. माझी शिक्षण संस्था खूप दिलं माझ्या माऊलीने, खूप सहन केलं. जे खळांची वेळ तया सत्कर्म. आणि माझ्या ज्ञानोबाने इतकं मन कोणाचंच मोठं नाही. तुम्हीच विचार करा ना, एका लेकराची आई व्हायला 18 ते 19 वर्ष वय लागतं. वयाच्या 16व्या वर्षी स्त्री नसताना अख्ख्या विश्वाचे माऊली झाले, त्यांना ज्ञानोबाराय म्हणायचं काय ताकद असेल. त्या ज्ञानोबारायांच्या सामर्थ्याने आज हे शिक्षण संस्था. धन्यवाद पिता तयाच्या. आज तुम्ही तुमचे लेकरं सामर्थ्याने तो करताय. भाग्यवान आहात तुम्ही. ही बुद्धी परमात्म्याने तुम्हाला दिली, हेच तुमच्या पुण्याचं फळ आहे, हेच तुमच्या पुण्याचा साठा आहे की तुम्ही तुमचे लेकरं संप्रदायात घालताय. आज आमच्या स्वप्नील महाराजांच्या माध्यमातून अगदी गोड शिक्षण संस्था, तेवढाच नम्रतेचा दादांचा स्वभाव, तेवढं सुंदर नियोजन. आणि खरं सांगताय, या शिक्षण संस्थेतली मुलं उद्या जाऊन या वारकरी संप्रदायाची तुरा सामर्थ्याने उंचवणार ही ताकद यांना याच व्यासपीठावर मिळणार. चरणावर हसतात आहे. आज ज्या ठिकाणी मी उभा आहे, उद्या त्याच ठिकाणी तुमची लेकरं उभी असणार आहे आणि तुमच्या डोळ्यामध्ये त्याविषयी आनंद अश्रू असणार आहे. आणि यातली एक जरी माझी चली करू तर टाळ घेऊन नाचतंय, ती अशी शेजारणीला सांगत असते, अगं बघ टाळ घेऊन नाचतंय ती माझे. हेच कौतुक, हाच स्वाभिमान तुमच्या आयुष्याला बळ देणार आहे. आणि हेच बळ तुमची संतती. जिथे संस्कृती आहे तिथे संतती चांगली जन्माला येते. जिथे संतती चांगली जन्माला येते तिथे संपत्तीला कमी राहत नाही. जगाचं मालक त्याचं रक्षण करतो, ज्याचे पोरं वारकरी. आणि ही वारकरी परंपरा आमच्या स्वप्नील दादांच्या माध्यमातून आज सामर्थ्याने तो उभा आहे. कौतुक करावं तेवढं सुंदर नियोजन, सुंदर व्यवस्थापन या संस्थेचं आहे. भाग्यवान आहे मी, इथं उभा टाकण्याचा योग मला मिळाला आहे. खरंच काय विचार करते मी, काय श्रीमंत असतं ते मायबाप ज्यांच्या पोटी भजन करणारी लेकरं जन्माला आली, काय पवित्र असेल ते कुळ ज्यांच्या पोटी हरिपाठ म्हणणारी लेकरं जन्माला आली, आणि काय भाग्यवान असेल ती पिढी ज्यांच्या पिढीमध्ये वैष्णव निर्माण होणार आहे. कौतुक करते मी दादा कधी तर. मग कधी कधी हाही विचार करते, काय येडा असेल तो बंगलावाला ज्याच्या बंगल्यात हरिपाठ नाही. ताकद, जी ताकद संप्रदायात आहे ना, जी नामचिंतनात आहे ना, तुम्ही विचारही करत नाही. थिंक अबाउट इट. या गोष्टीचा कायम विचार करा. खूप सामर्थ्य आहे आणि तुम्ही भाग्यवान आहे. तुमची पिढी इथं घडणार आहे. आणि स्वप्नील दादांच्या माध्यमातून त्या व्यक्तिमत्वाकडं, दादांचा माझा फारसा परिचय नाही, पण दादांच्या बोलण्यात वागण्यात दादांकडं बघूनच कळलं, ज्यांच्या आयुष्यात नम्रता ना, आणि जो माणूस निस्वार्थी परमार्थ करतोय तोच व्यक्ती उद्या परमार्थाची पिढी घडवू शकतो. हा विश्वास या व्यक्तीचा आणि सामर्थ्याने ही सुंदर वारकरी शिक्षण संस्था, आणि त्यातही श्री माऊलींचं नाव आहे. विशेष नाही, काही कमी पडणार नाही. आणि दादा तुम्हाला विश्वास देते, ही बहीण
उद्या तुम्ही कुठल्याही गोष्टीसाठी मला हाक मारली तर मी सामर्थ्यानं तुमच्या सेवेमध्ये हजर असेल. तुमचं कौतुक करायला तेवढं कमी आहे. कारण एखादा परमार्थिक व्यक्ती किंवा एखादा सामर्थ्यवंत व्यक्ती जेव्हा पुढच्या व्यक्तीचं कौतुक करतो तेव्हा समजायचं त्या व्यक्तीकडे ज्ञान आहे, मोठेपणा आहे. कारण या जगात कोणीच कोणाचं कौतुक करायला तयार, कोणीतरी कोणाचं तरी कौतुक करणं हेच फार मोठं कौतुक आहे. काय तर कोणीच कोणाचं कौतुक करत लोकांना कौतुक नाही करावं असं वाटत आहे कोणाचं. आज तो व्यक्ती प्रत्येक व्यक्तीचं मन भरून कौतुक करतोय. त्यांचा माझा एवढा संपर्क नसताना तरी सुद्धा कौतुक. आज ते छोट्या बहिणीसारखं मानून इथे सामर्थ्याने उभा करतायत, आज ही पिढी घडवतायत. तुम्ही जेवढ्या काही मुली आहात, जेवढ्या काही मुलं आहात, सामर्थ्यवंत माणसाच्या हातात आहात आणि योग्य माणसाच्या सान्निध्यात आहात हे विश्वासाने सांगू शकते. चरणावर मस्तक आहे तुमच्या. सुंदर काळकरी, गोड गायनाचार्य, उत्कृष्ट मृदंगवादक या लेखीचा शतशः प्रणाम आहे बहिणीचा तुम्हाला. अगदी सुंदर गोड साथ दिली. विनेकरी असतील आणि बारकी बारकी लेकरं एवढी नाचतात दादा. अहो इथं 2 कीर्तनं केली दिवसांमध्ये की दमून जातं. सारखं हात वर करून नाचायचं सोपं नाही हो. आणि खरंच सांगतो आता सोपं आहे की इथं नाचत असेल तर कौतुकाने सांगेल माय अगं बघ कसं नाचतंय, आणि त्याच वरातीत नाचत असेल तर नाचत नाचत पडलं तर शेजारून गेली तरी म्हणणार नाही माझं आहे. ती म्हणली की नाही तुझ्यासारखं दिसतंय, दिसतंय माझं नाही. स्वाभिमान वाटावा अशी पिढी घडवायची ताकद या लेकरांमध्ये आणि तुम्ही भाग्यवान आहात. मग कौतुक आहे. काही चुकलं असेल तर क्षमा. सुंदर सिस्टीम दादांनी लावली. चरणावर मस्तक आहे तुमच्या. गोड गायनाच्या दादांच्या मस्तक आहे. सगळे 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 व्यासपीठावरील वरिष्ठ मंडळी, संयोजक, आयोजक, नियोजक, काही चुकलं असेल तर क्षमा. जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं, जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं, कृपा है मेरे गुरु और मेरे माँ बाप की, नहीं तो मुझ में ऐसी कोई बात नहीं. हे तुमचंच आहे. तुमच्या चरणावर शतशः समर्पित आहे. काही चुकलं असेल तर क्षमा. आणि सामर्थ्याने सांगते जशी आमच्या सुनीलदारांची शिक्षण संस्था आहे तशी मी सुद्धा अशी विठ्ठलासमोर तटस्थ उभा राहून सांगू शकते. एकही रुपया कोणाची देणगी न घेता लोक जे म्हणतात ना कीर्तनाच्या पैशाचं काय करतात, माझी स्वतःची सामर्थ्याने 6 मजली वारकरी शिक्षण संस्था 2 ते 2.5 कोटी रुपयाची उभा आहे. आणि माझ्याही शिक्षण संस्थेचं नाव विश्व माऊली आध्यात्मिक शिक्षण संस्था. माझ्या संस्थेचं नाव विश्व. मला माऊलींनी घडवलं त्यामुळे माझा माऊलींवर फार. फक्त माझी संस्था मुलींची आहे, पोरांची नाही. ते तेवढी ताकद माझ्यात नाही, ती तुमच्यातच आहे महाराज बरं का. मी मुलगी असल्यामुळे माझी फक्त मुलींचीच आहे. आणि माझी शिक्षण दिवाळीमध्ये मी सगळं तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण देईल. दादांकडे सुद्धा पाठवेल. अगदी सुंदर भव्य दिव्याचा दरवर्षी सप्ताह असतो माझा. 7 दिवसाचा सप्ताह असतो. कालाच्या दिवशी सामर्थ्याने सगळी मुलं असतात. त्याच्यामुळे माझ्याकडे नाही म्हणते 100-125 मुली सामर्थ्याने शिक्षण संस्था उभी आहे. आणि कौतुक या गोष्टीचं वाटतं की माऊलींनी ती ताकद दिली पेलवायची. ते पेलवता येतंय ही पण ज्ञानोबा तुकोबांचं सामर्थ्यच आहे. आज किती काय काय लागतं हे माझ्या इतकं चांगलं कोणाला माहीत नाही. किती कष्ट लागतं. आणि कधी कधी तर असे दिवस येतात, त्या कोरोनाच्या काळात तर असे दिवस होते, भाजीपाला घ्यायचं म्हणलं की संध्याकाळी उशिरा जायचं, का तर उशिरा गेलं की उरलेला भाजीपाला असायचा कमी भावात द्यायची. कीर्तनच बंद होती. पैसा येणार कुठून पोरं पोसायला? पैसा पण आला पाहिजे ना पोरी पोसायला. मग पोरी पोसायच्या कशा? मग पोरी पोसण्यासाठी त्यांना दुसरं कुठलं साधन नाहीये ना पैसा यायचं, फक्त कीर्तनावरच. आणि कौतुक वाटतं. माऊली सांगतात जरी सधर्मात होते जे जे मिळे आपण याते तिथे त्याचे बहुते सन्मान योग्य. जर तुम्ही पैसा धर्माने कमवताय तर तो धर्मालाच गेला पाहिजे हे माझ्या माऊलींचं वचन आहे. ते आम्ही पाळावं एवढी ताकद आम्हाला द्यावी हीच कृपा आहे. काही चुकलं असेल तर क्षमा. सगळी स्वातंत्र्य मी समर्पित करते. बोलता बोलता उशीर झाला, क्षमस्व. अगदी गोड सुंदर संस्था काढली दादा. तुमच्या जन्माचा प्रणाम आहे. आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे मनस्वी आभार. ज्ञानेश्वर